मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं भरपूर स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही तर एकदम मस्त आणि मजेत आहोत. व्हिडिओच्या टायटलवरून तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ इतका खास का आहे. आणि होम डेकोर हा तर प्रत्येक गृहिणीचा आवडताच भाग आहे. आणि माझ्या या छोट्याशा किचनला आज मी एक नवीन रूप देणार आहे. त्याचीच तयारी म्हटलं की चला पटकन करून घेऊया. म्हणून इथे आम्ही सगळ्यात आधी ब्रेकफास्ट करून घेतला आहे. आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवले होते पोहे आणि चहा केला होता खूप दिवसानंतर. तर आम्ही मस्तपैकी आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय केला. आरवसाठी दुपारच्या जेवणासाठी आज त्याला पास्ता हवा होता, म्हणून मी इथे पास्ता बनवत आहे. आणि माझ्यासाठी तर लेफ्टओव्हर होतं, तर माझं तर जेवण बनवायची गरज नव्हती. तर चला आता आपण आपलं फॉल डेकोर सुरू करूया. त्यासाठी सगळ्यात आधी मी पूर्ण किचन काउंटर एम्प्टी करून घेणार आहे, पुसून घेणार आहे व्यवस्थित सगळं काही आणि त्यानंतर मग डेकोर करायला सुरू करणार आहे. तर जसं की आपण रोज किचनमध्ये काम तर करतो, पण रोज सगळ्या वस्तू आपण मूव्ह करून पुसून वगैरे घेत नाही. आपण फक्त बाकीचं काउंटर क्लीन करत असतो. तर म्हटलं की चला याच बहाण्याने आज सगळं काउंटरसुद्धा क्लीन होऊन जाईल. आणि प्रत्येक घरातील किचन हे आपण आपल्या सोयीप्रमाणे थोडेफार छोटे मोठे बदल करत असतो. खरं तर एकाच सेटअपमध्ये खूप दिवस काम करून ना आपल्यालाच एक वेळेस बोर व्हायला लागतं. अशा वेळेस कोणता ना कोणता तरी नवीन बदल केलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला खूप बरं वाटेल, आनंदी वाटेल आणि बघायलाही छान वाटेल. जसं की क्लीनिंग आज केले तरी उद्या त्याच्यावर धूळ येणारच आहे, म्हणून आपण क्लीन करणं तर सोडून देत नाही. आपण क्लीनिंग तर करतच असतो. त्याचप्रमाणे थोडेफार बदल केल्याने आपल्यालाच खूप छान वाटतं. कॅनडात आल्यापासून कॅनडातील हे फॉल सीझन माझं सगळ्यात बेस्ट सीझन आहे, कारण की निसर्गाची ही सुंदरता मला इकडची भरपूर आवडते. जसे इंडियामध्ये सुद्धा फॉल सीझन सुरू होताच पिकांची कापणी केली जाते, फळे भाज्या तोडणीला येतात, म्हणजेच हार्वेस्टिंग सुरू होते आणि झाडांच्या पानांची गळती सुरू होते. तसेच कॅनडामध्येही होते. कॅनडातील फॉल सीझनमध्ये दिवस लहान तर रात्र मोठी होत जाते. सूर्यप्रकाश कमी व्हायला लागतो. झाडेही आपले रूप बदलायला लागतात. हिरव्या पानांचा रंग आता लाल, पिवळा आणि मस्त नारंगी व्हायला लागतो. इथे ना कॅनडामध्ये सहसा फॉल सीझनमध्ये ना पाऊस असतो आणि एंड ऑफ द नोव्हेंबरमध्ये स्नोफॉल व्हायला लागतो. सीझनप्रमाणे जसं निसर्ग आपल्यामध्ये बदल घडवतो, तसंच आपल्यातही सकारात्मक बदल घडावा. या सुंदर फॉल कलर्सप्रमाणे आपण आपल्या आयुष्यात छान छान असे रंग भरावेत. हाच आपला असा एक छोटासा आजचा प्रयत्न आहे. तर चला याच उद्देशाने आज आपल्या घरातील या 4 भिंतींना एक नवीन लाईफ देऊयात, ज्याने घरात सकारात्मकता येईल आणि मन आनंदी होईल आणि जुनं बोरिंग वाटणारी जागा आता नवीनसारखी वाटेल. हे जे कंटेनर्स आहे ना, हे खूप दिवसापासून मी आणलेले होते घरी आणि मस्तपैकी याच्यासाठी काहीतरी छान अशी जागा बघत होते. जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं, मी IKEAवरून एक शेल्फ घेऊन आले होते, जे काउंटर टॉपवर ठेवण्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं. तिथेच म्हटलं की यालाही छान असं ऑर्गनाईज करूया किंवा काहीतरी छान अशी जागा याला बघूया. आणि हे कंटेनर्स एक्झॅक्टली माझ्या घरी जे कंटेनर्स आहेत ना, त्याला मॅच होत होते. तर म्हटलं की चला घेतलेच पाहिजे. म्हणून मी याचे 2चे सेट घेतलेत. तर माझ्याकडे आता 6 कंटेनर्स आहेत. सगळ्यात आधी मी या सगळ्या कंटेनर्सला व्यवस्थित ओल्या कापडाने पुसून घेतलं, नंतर मग कोरड्या कापडाने पुसून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपले जेवढेही खडे मसाले आहेत ना, ते भरून घेतले आहे. कारण की डेकोर करायचं म्हटलं की महागाच्या वस्तूच घ्या आणि देन त्याच्यानंतर डेकोर करा, असं काही नसतं. आपण आपल्या घरातीलच बेसिक काही काही वस्तूंनी छान असं डेकोर करू शकतो आणि थोडेफार बदल घडवू शकतो. आणि आज जे काही मी डेकोर आयटम्स वगैरे यूज केलेले आहेत, त्यातलं काहीच मी असे एक्सपेन्सिव्ह यूज केलेले नाही आहे. ह्या सगळ्या वस्तू मी डॉलर स्टोअरमधूनच घेतल्या आहेत, ज्या दिसायला तर खूप सुंदरच आहेत, आकर्षक वाटतात आणि हे सुंदर सुंदर कलर बघून आपल्यालाही आनंदी वाटतं. आता होम डेकोरमध्ये मी तर काही एक्सपर्ट तर नाही आहे मित्रांनो, पण मला हे छोटे मोठे बदल करायला खूप आवडतात आणि मला खूप उत्साह असतो की काहीतरी नवीन करायचं आहे. आपल्या घराला या 4 भिंतींना एक नवीन रूप द्यायचं आहे.
घर छोटं असो किंवा मोठं असो, प्रत्येक स्त्री आपल्या घरातील प्रत्येक कॉर्नरला आपल्या मनापासून सजवण्याचा प्रयत्न करत असते. आणि या सगळ्या गोष्टी आपण एकमेकांना बघून आणि एक्सपिरियन्सनी हळूहळू शिकतो. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपले सण पण सुरू झालेले आहे, तर हे छोटे मोठे बदल तर होतच राहतील. आणि ही आहे ना सायकल कंटिन्युएशनमध्ये वर्षानुवर्ष अशीच चालणार आहे. तर का नाही हा प्रवास छान असा एन्जॉय करायचा. आणि जसं की इथे लिहिलेलं आहे बी थँकफुल. सो आय एम सो थँकफुल की मी हा छोटासा बदल केला, जेणेकरून मला तर भरपूर आनंद झाला आणि मला बघायलाही खूप आवडलेलं आहे. तुम्हाला कसा वाटला हा छोटासा माझा प्रयत्न, हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि काही ॲडवाईस पण असेल तर नक्की मला सांगा, जेणेकरून मी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न नक्कीच करेन. तर चला, डेकोर तर झालं आहे, आता जेवणाची तयारी करूया. आणि छान इतकं डेकोर केल्याच्या नंतर छान छान जेवणही बनवायला पाहिजे, म्हणून मस्त असं खूप कलरफुल असं जेवण आज बनणार आहे आपल्या घरी. तर आज मी ह्या सगळ्या मिक्स भाज्या वगैरे वापरून छान असा हब राईस बोल रेडी करणार आहे, जो अवधूतला भरपूर आवडतो आणि त्याचा वन ऑफ द फेवरेट मील आहे. कारण याच्यात त्याला कार्ब्स पण मिळतात, फायबर्स पण मिळतात आणि प्रोटीनसुद्धा मिळतं. तर चला याची प्रिपरेशनची तयारी सुरू करूया. आता हब राईससोबत खाण्यासाठी काहीतरी छान चविष्ट लागेल, त्यासाठी मी इथे ग्रेव्हीची तयारी करते. आणि ही आहे ना मिक्स व्हेजिटेबल वापरून करणार आहे. जसं तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप करता ना, सेम तसंच काहीतरी. तर इथे मी तेलामध्ये थोडंसं लसूण भाजून घेतलं आहे. ह्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत ना मी एकत्रच घालून घेते याच्यात, आणि त्याच्यानंतर थोडा वेळ याला परतून घेऊया. आणि असे जेव्हा तुम्ही छान पदार्थ करताना तेव्हा त्याला मसाल्याला भाजायची काही गरज नसते. आणि आज जसं की तुम्ही इथे बघू शकता, मी फक्त भाज्या थोड्याफार परतून घेणार आहे. आणि मग व्यवस्थित त्याला परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया.
आता याच्यामध्ये ॲड करण्यासाठी आपण एक प्युरे रेडी करून घेऊया। त्याच्यासाठी मी एका बोलमध्ये लाईट सोया सॉस घेतलेला आहे, त्यातच मी थोडासा 1 स्पून डार्क सोया सॉससुद्धा ॲड केलेला आहे, थोडीफार शेजवान चटणी, टोमॅटो केचप आणि थोडाफार हिरवा सॉस चिली सॉस आहे ना तो पण ॲड केला आहे। आता हे सगळं एकत्र करून घेणार आहोत आणि थोडंफार विनेगर असेल ना तर तेही ॲड करा। सो मी याच्यात सगळं ॲड करून झाल्याच्या नंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। हे मिक्सचर आता मी माझ्या व्हेजिटेबल्समध्ये ॲड करणार आहे, ज्याने मस्त अशी छान चव येते आणि तुम्ही बघू शकता पटकन त्याचा रंगही चेंज झालेला आहे। जसं मंचाव सूप असतं ना सेम तसंच लागणार आहे हे खायला। आणि याच्यात अजून कन्सिस्टन्सी मॅच करण्यासाठी मी अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, भाज्या शिजल्या पाहिजे छान आणि त्यानंतर याच्यात मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार। आता ही ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी मी इथे कॉर्नस्टार्चचं थोडंसं मिक्स करून टाकलेले आहे प्युरे। सो ही आता झाल्याच्या नंतर आपल्याला याला कंटिन्युअस स्टर करत राहायचं आहे, कारण की कॉर्नस्टार्च जे टाकल्याच्या नंतर तो तळाला लागतो आणि पटकन जळायची शक्यता असते, त्यामुळे ह्याला मिक्स करत राहायचं आहे कंटिन्यू। आणि तुम्ही बघू शकता पटकन अशी ग्रेव्ही आपली घट्ट व्हायला लागलेली आहे आणि या मोमेंटला आता मी याला कव्हर करून व्यवस्थित थोडा 10 ते 15 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर शिजत ठेवणार आहे। आणि इथे आपली ग्रेव्ही मस्तपैकी अशी रेडी झाली आहे, जसं की तुम्ही बघू शकता आणि भाज्यांचा रंगही खूप छान वाटतोय। सो आता इथे मी हर्ब राईस बनवण्याची तयारी करते। त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे बटरमध्ये मी ॲड केले चिली फ्लेक्स आणि खूप सारी कोथिंबीर आणि याच्यात आपण ॲड करणार आहोत राईस आणि याला मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि आपला सिंपल असा हर्ब राईस रेडी झालेला आहे। इथे आपला हर्ब राईस आहे ना तो रेडी झालेला आहे। सो छान असा चिली फ्लेक्स दिसत आहेत त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर बघायला खूपच छान वाटतंय। सो चला आता पनीरची तयारी करूया। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आजचा आपला जो मील आहे ते खूप हेल्दी असणार आहे, कारण की जसं कार्ब्स, फायबर आणि प्रोटीन एकाच बोलमध्ये आपल्याला दिसणार आहेत। सो इथे मी सगळ्यात आधी पॅनमध्ये तेल ॲड केलेलं आहे, तेलात मी थोडंसं जर लसूणची पेस्ट करून ठेवली ती ॲड केली आहे। आज आहे ना पनीर सॉते करण्यासाठी मी जास्त काही स्पाइसेस यूज नाही करणार आहे, हा फक्त एक तंदुरी मसाल्यानेच आपलं पनीर एकदम छान आणि चविष्ट लागणार आहे। तो सगळ्यात आधी आहे ना मी या पनीरच्या पीसेसला ना मॅरिनेट करून घेते, म्हणजेच या मसाल्याने कोट करून घेते आणि छान असं कोट झाल्याच्या नंतर आपण याच्यात पॅनमध्ये ॲड करणार आहोत आणि त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत, सेसमे सीड ॲड करणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता काय जबरदस्त रंग येतो याला, खूपच भारी आणि हे असंच खायला पण खूप छान लागतं। इथे आता पनीर आहे ना ते व्यवस्थित मी असं स्प्रेड करून घेते, जेणेकरून सगळ्या साईडनी व्यवस्थित ते शिजलं पाहिजे आणि याला कवर करून ठेवणार आहे 5 मिनिटासाठी। आणि पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त आपल्याला ह्याला चारी साईडनी व्यवस्थित असं थोडंसं सॉफ्ट झालं पाहिजे, थोडंसं क्रंचीपणा आला पाहिजे पनीरला, जेणेकरून खायलाही खूप छान लागेल। आणि सेसमे सीड ॲड केल्याने ना इतकं छान वाटतं ना ते सेसमे सीड खाताना, खूपच भारी वाटतं विथ पनीर। तुम्ही जर हे कधी ट्राय केलं नसेल ना तर नक्की असं पनीर बनवून बघा, खूपच आवडेल तुम्हाला सुद्धा खायला। आता सगळी जेवणाची तयारी झालीच आहे, तर चला फूड सर्व करून घेऊया डायनिंग टेबलवर। संध्याकाळ आणि जसं की तुम्ही बघू शकता आपला डायनिंग टेबल छान असा सजलेला आहे। छान मोमोज आहेत, राईस बोल आहे, ज्याची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे आणि इथे आहे आल्मंड केक। तर आता करणार आहोत आम्ही आमची छानशी इव्हनिंग एन्जॉय। तर मित्रांनो आजचा हा व्लॉग आहे आपण इथेच थांबूया। आय होप तुम्हाला आजचा हा फॉल डेकोरचा व्हिडिओ आवडला असेल आणि हे बनवलेला छान छान मेन्यू सुद्धा आवडला असेल। आवडले तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी भेटते तुम्हाला लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।